जयला मराठीची ओळख व्हावी, त्यानंतर त्याचा मराठीमध्ये जो त्याचा मराठीत इंटरेस्ट निर्माण व्हावा, याकरता एक छोटासा प्रयत्न आहे हा, की छोट्या छोट्या कविता त्याच्यासाठी तयार केलेल्या आहे, ज्याच्यामध्ये कवितेचा रिदम आणि सोबतच थोडासा किंचितचा विनोदही आहे, फन पण आहे. तर ह्या जयसाठी लिहिलेल्या कविता आहेत ह्या. आजी ग आजी माझी तू आजी, रोज रोज करतेस छान छान भाजी. आज आहे मोठा दिवस, कर गोड गोड पोळी, खाईन मी पोटभर, वर घेईन हिंगाची गोळी. या ठिकाणी हिंगाच्या गोळीचा संदर्भ असा आहे की त्या रामदेव बाबाच्या ज्या हिंग गोळी आहेत, ज्या ॲपिटायझर म्हणून घेतो आपण, त्याला आवडतात, म्हणून त्याला ते म्हणायलाही खूप आवडते आणि घ्यायलाही खूप आवडते हिंगाची गोळी, म्हणून या ठिकाणी हिंगाची गोळी वापरली आहे. दुसरी आहे, रोही आमची लिटिल सिस्टर, दादा आमचा राम. आम्ही खातो तिखट सॉस, दादा खाई फ्रूट जाम. या ठिकाणी फण असा आहे की दादाला तिखट खायला जमत नाही. तिसरी आहे, आले आले गणराया आता मज्जा येईल खूप, रोज रोज मला मोदक, दादा करेल आरती आणि धूप. ही गणपतीच्या संदर्भात केलेली आहे. ही आहे त्याच्या लहान सिस्टरसाठी. माझी एक लिटिल सिस्टर, नाव तिचं रुही, मी खातो आलू पराठा, ती मागते नुसतं दही. ही नंतरचं जे आहे, नंतरचं गंमत अशी आहे की जयनीच या राईमचं इन्स्पिरेशन दिलं आहे, कारण त्याला वेगवेगळं ऐकवताना तोही स्वतः करायला लागला आणि त्याने जी केली त्यालाच थोडं सुधारलेलं आहे. मला लागली भूक खूप, दे सध्या कब्बर सूप, लवकर लवकर करतो कूक, आणि मी खाईन साखरपोळी तूप. या ठिकाणी पण साखरपोळी तूप त्याचा आवडता आयटम आहे. ही गोष्ट एक धरलेली आहे गृहीत. नंतरचं आहे, राम माझा दादा सदा असतो विनर, त्याला आवडतो पिझ्झा, मी खातो बर्गर. ह्या थोड्याशा आता काही संस्कारक्षम आहेत. त्याला जे नेहमी सांगितलं जातं बॅड वर्ड बोलू नाही, चांगलं बोलावं वगैरे वगैरे, या संदर्भात. बॅड वर्ड बोलू नाही आवडत देवाला, छान छान बोलाल तर सर्वच मिळेल तुम्हाला. त्याला ही आवडली पण, म्हणायला पण छान वाटली त्याला. एक आहे आता जयची कल्पना त्याच्या घराविषयी. सुंदर सुंदर घर माझे, छान छान आई बाबा, विनर माझा राम दादा, अन फनी फनी आजी अब्बा. कारण त्याच्या दृष्टिकोनाने आजी अब्बा त्याला खूप फनी वाटतात, विनोदी वाटतात, गमतीदार वाटतात. ही शेवटची आहे ताईसाठी, रुहीसाठी. आमच्या रुहीची सदाच घाई, दरवाजा उघडून बाहेरच जाई, सारेच म्हणतात थांब ग बाई, रुहीला मात्र ऐकू येत नाही. नानी म्हणते थांब थांब जाऊ नको पुढे, एकशील थोडं माझं तर मी तुला देईन पेढे. रुही म्हणते नको मला काही, बाहेर किती मज्जा, चल ग नानी आटोप लवकर तूही जाऊन सोबत माझ्या.